श्री वाघोबा देव आणि ही देवी हिराई आणि गावची गावदेवी ससूकडेची हिमाई देवी। आमच्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गाव बाहेर आहे। तर गाव बाहेर म्हणजे गावातल्या सगळ्या लोकांनी बाहेर जायचं जंगलामध्ये आणि डोंगरामध्ये कुठे पण जाऊन जेवण बनवायचं। घरात या दिवशी कोणच जेवण नाही बनवत आणि जेवण बनवायच्या अगोदर म्हणजे डोंगरात जाऊन जेवण बनवायच्या अगोदर गावदेवी आहे आणि वाघोबा देव आहे जो या पूर्ण डोंगराचं आणि गावाचं रक्षण करते, त्यांची पूजा केली जाते। तर आत्ताच आम्ही त्याची पूजा करून आलेले आहेत। आंबोलीचं झाड मी किती वर्षांनी बघितलं असेल। मस्त झालं ना। चला सगळे मिळून गाव बाहेरला। आम्ही 3 महिला मंडळ पुढे चालले कारण की आम्हाला मटण शिजवायचं आहे। वडा काढायचा, वडा पण काढायचा आगे अख्खा डोंगर। तर या पायगावरनं आलेला आहे, त्यांनी मस्तपैकी गाव बाहेरला भात बनवलाय आणि इकडे स्पेशल वडे। वडे बनवताना ज्योती मालवी आणि प्रिया ज्ञानेश्वर मालवी त्यांना काय होतच असतं। काय झालं तुला? तिचा हात भासते, या चमचा छोटा दिला तिला। कोकण किनारपट्टी आणि मुंबई उपनगरामध्ये आगरी कोळी आणि इतर स्थानिक लोकांमध्ये लग्नकार्य असले का हे स्पेशल असे वडे बनवले जातात। पिठाचा गोळा घेऊन त्याला भोग पाडून त्याच्यानंतर असे हे तेलात सोडणारे वडे, ह्याला भोकाचे वडे सुद्धा बोलतात। खूप चविष्ट लागतात। टाक एक वडा, नको तुझी व्हिडिओ दाखवायला नाही घरी बाबा। डोंगरन कोणी आणले झाड, डोंगरन जे मिळेल तेच घेवायचं, जेवण बनवायचं। असा वडा झाल्यावर एक वडा चुलीला द्यायचा असतो। प्रकारे आम्ही किती किलोचा भात येईल ना दोघींनीच? कोण नाही 5 किलोचा भात आम्ही सुपरमॅन आहेत, सुपरवुमन। आम्ही दूर राहत मध्ये काय ग त्यांनी आम्हाला मस्तपैकी चूल पेटून दिली, काकड्या कापीत आहे मला तिथं मला जाम दूर जमते। वड्याचं पीठ मीच मळलंय, तर मी आता टेस्ट करून बघणार आहे, जाम गरम आहे। अरे मग थंड मला खा। बरं आहे, मस्त आहे। समोर दिसते ती मुंबई आणि मुंबई उपनगराला जोडणारी खाडी आणि हा आमचा प्लॉट। सुपरमॅन जिंकले आणि इथे जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे। तर इकडे खूप सारे पाहुणे आलेले आहेत आणि माझे काका सुद्धा आलेले आहेत, ते पहिल्यांदा आलेले आहेत। तर आपण त्यांना विचारूया तुम्हाला कसं वाटतं इकडे येऊन। गरीब माणसं काकडा आणि आंबाडी पण टाकतात ना। कसं झालं मसाला? एकदम भारी। आता जो प्रोग्राम आहे तो महत्वाचा प्रोग्राम म्हणजे डोंगरात जेवायचं, निसर्गाच्या सानिध्यात जेवायचं। जेवणाचा टाइम, लंच टाइम। बघून चला वर्षातनं एकदा होणारा हा वनभोजनाचा प्रोग्राम दिनेशबाई, राकेशबाई, दीपिका आणि माझे नातेवाईक आम्ही खूप सगळे मिळून एन्जॉय करतो आणि एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवतो। वर्षातनं एकदा आम्ही चुलीवर बनवलेलं जेवण खातो। या धक्काधक्कीच्या जीवनात आजकाल कोण बनवतं चुलीवर जेवण? अशा प्रकारे आमचं वनभोजन मधलं मेन पार्ट असतो तो जेवणाचा। आता आम्ही जेवले, सगळे पोट भरून जेवले का नाही जेवले ते मला माहिती नाही आहे। जेवलं 2-2 नले आहेत। आणि इकडे पाऊस आलाय बारीक बारीक, पत्तल पत्तल।
वेरी पातळ पाऊस आलेला आहे आणि एक झपाटा येण्याच्या आत जेवावे असं दिनेशबाई यांचं मत आहे. तर आम्ही झपाटा यायच्या आत जेवितो पटापट. पण भोजन झालंय आणि मस्तपैकी सगळे जेवले. वरती जेव्हा जेवण बनवायला सामान घेऊन सगळे उत्साहाने येतात, पण जेव्हा खाली सामान उतरवायची वेळ येते तेव्हा सगळे दमलेले असतात. पण आमच्या इकडची जी गो माणसं आहेत ती बायकांना त्रास न देता ते सगळे कामं करतात. सर्व सामान खाली उतरवायला आता लावलंय आणि याच्यानंतर आम्ही आता पूर्ण जंगलातल्या फळांचा आस्वाद घेणार. स्नेहाच्या ब्लॉग मध्ये आम्ही सुद्धा आलेलो आहोत आणि खूप चांगलं वाटतंय. आज या गावची जी परंपरा आहे, गाव बाहेर जेवण करण्याची एकत्र आणि सगळ्या पाहुण्यांना आमंत्रण करणं, तसं आम्हाला पण आमंत्रण दिलेलं आहे. थँक्यू स्नेहा, थँक्यू गण्या, खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटलं. म्हणजे एक निसर्गाच्या सानिध्यात बसून हे सगळा जो आनंद आम्ही लुटतोय हा फक्त तुमच्यामुळे करू शकतो आम्ही. खूप खूप धन्यवाद. पलट वाले की